तू किती वाजेला शाळेत जायला निघते? What time does? मला असं दिसतंय की आता आपल्याकडे कुठलीही चॉईस नाही आहे. It seems to me that we have. थिंक म्हणजे विचार करणे. मला नाही वाटत की ते खरं आहे. I don't think. कुणाची पाडी आहे? Now whose turn is it? म्हणजेच काय, जर आपण खेळताना हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? वी होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. सो टुडेज व्हिडिओ इज फॉर बिगिनर्स, जे इंग्लिश बोलायचा आता प्रयत्न करत आहेत, इंग्लिशमध्ये बिगिनर आहेत. इंग्लिश स्पीकिंगसाठी काय गरजेचं असतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असे 50 ऍक्शन वर्ब्स बघणार आहोत, जे की आपल्याला जर आपण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करत आहोत, इंग्लिश बोलायचं शिकत आहोत, तर ते माहित असणं खूप गरजेचं आहे. हेच 50 वर्ब यूज करून आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. ॲज अ बिगिनर कमीत कमी तुम्हाला हे वर्ब्स माहिती असलेच पाहिजेत. अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज सुहानी इज गोइंग टू मेक द सेंटेन्सेस युजिंग दीज वर्ब्स. म्हणजे काय की तुम्हाला या वर्ब्सचा जर सुहानी सेंटेन्स बनवेल, तुम्ही ते व्यवस्थित ऐकणार, नोट करणार, तर तुम्हाला त्या वर्बचा अर्थ समजेल, त्याला सेंटेन्स मध्ये कसा यूज करायचा ते सुद्धा तुम्हाला समजेल. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड अँड डू लाईक अँड शेअर. सो लेट्स स्टार्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट कॉमन वर्ड्स जे इंग्लिश बोलताना आपण यूज करत असतो ते शिकणार आहोत. आणि तेही 50 असे वर्ब्स जे आपण बोलताना खूपच, इंग्लिश बोलताना खूपच यूज होत असतात, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो गाईज, दिस व्हिडिओ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बिगिनर्स. सो प्लीज स्टे टिल द एंड अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट वर्ब इज रीड. रीड म्हणजे वाचणे. मला वाचायला आवडतं. आय लाईक टू रीड. मी झोपण्याआधी पुस्तक वाचते. आय रीड बुक बिफोर बेड. गुड. सुहानी जे सेंटेन्सेस बनवते ते तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतील, म्हणजे ते तुम्ही नोट करू शकतात. जर तुम्हाला तिचे एखादा शब्द समजला नाही तर ते तुम्ही इथं रीड करू शकतात. नेक्स्ट वर्ब इज वर्क. मीन्स काम करणे. मी दिवसभर काम केलं. आय वर्क ऑल डे. मला काम करायला आवडतं. आय लाईक टू वर्क. नेक्स्ट वर्ब इज विल. विल म्हणजे करेल. एखादी गोष्ट मी नंतर करेल, त्याच्या फ्युचरसाठी आपण काय यूज करतो? विल. मी घरी राहील. आय विल स्टे एट होम. मी तुला नंतर कॉल करेल. आय विल कॉल यू लेटर. नेक्स्ट इज वॉन्ट. वॉन्ट म्हणजे मला पाहिजे, मला करायचं किंवा करायचंय. हा तुला आमच्या सोबत यायचे आहे का? डू यू वॉन्ट टू कम विथ अस? गुड. सो सेंटेन्स का घेते, कारण आपल्याला समजायला हवं की आपण या वर्बचा सेंटेन्स मध्ये कसा यूज करू शकतो. आणि सेंटेन्स आपण एका वर्बचे ऑलमोस्ट 2-2 सेंटेन्सेस बघत आहोत. म्हणजे काय, जर आज आपण 50 वर्ब शिकत आहोत तर आपण 100 सेंटेन्सेस सुद्धा शिकत आहोत. म्हणजे किती प्रॅक्टिस होते आपली. सो प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कॉमेंट नक्की करा. आणि तुम्ही सुद्धा यामधून तुम्हाला जे वर्ब सेंटेन्सेस मध्ये यूज करता येत असतील, तुमच्या मनाचे सेंटेन्सेस बनवा आणि ती मला कॉमेंट मध्ये नक्की करून दाखवा. मी तुमच्या कॉमेंटचा रिप्लाय नक्कीच करेल. नेक्स्ट आहे यूज. यूज म्हणजे वापरणे. हे वापर. यूज दिस. मी तुझा फोन वापरला. आय यूज युअर फोन. मी तुझा फोन वापरू शकते का? कॅन आय यूज युअर फोन? गुड. टर्न म्हणजे टर्न करणे, वळणे. टर्न करणे. हा, पेज बदलणे किंवा वळणे. किंवा तुझी एखाद्याची व्यक्तीची पाडी आहे का, त्याला आपण बोलतो टर्न. कुणाचा टर्न आहे आता, राईट? कुणाची पाडी आहे? नाउ हुज टर्न इज इट? म्हणजेच काय, जर आपण खेळताना विचारतो आता कुणाचा टर्न आहे, तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात हुज टर्न इज इट. गुड. नेक्स्ट वन इज ट्राय. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. चला त्यांना फोन करायचा प्रयत्न करूया. लेट्स ट्राय टू फोन देम. नेक्स्ट इज थिंक. थिंक म्हणजे विचार करणे. मला नाही वाटत की ते खरं आहे. आय डोंट थिंक दॅट इज ट्रू. म्हणजे विचार करणे सुद्धा आपण थिंकचा यूज करू शकतो, किंवा मला नाही वाटत याच्यासाठी सुद्धा आपण यूज करू शकतो आय डोंट थिंक. नेक्स्ट इज मला वाटतं हे त्यांचं घर आहे, तिचं घर आहे. आय थिंक दिस इज हर होम. गुड. नेक्स्ट इज टेल. टेल म्हणजे बोलणे, सांगणे. सांगणे. मला सांग. टेल मी. मला तू काहीही सांगू शकते.
You can tell me anything. गुड. टॉक. टॉक म्हणजे बोलणे. माझ्याशी बोल. Talk to me. मला तुझ्याशी बोलायची गरज आहे. I need to talk to you. व्हेरी गुड. टेक. टेक म्हणजे म्हणजे घेणे. घेणे. ते घेऊ नको, ते माझं आहे. Don't take that. That is mine. मी तुला तुझ्या रूम पर्यंत घेऊन जाते. घेऊन जाईल. I will take you to your room. व्हेरी गुड. स्टार्ट. स्टार्ट म्हणजे चालू करणे. सुरुवात करणे. सुरुवात करणे. वाचायला सुरुवात कर. Start reading. लिहायला सुरुवात कर. Start writing. शो. शो म्हणजे दाखवणे. दाखवणे. मला तुझं पुस्तक दाखव. Show me your book. किंवा आपण बोलू शकतो एखादी गोष्ट काहीही घडलं तरी ती गोष्ट झालीच पाहिजे, तर आपण बोलतो शो मस्ट गो ऑन. राईट. शुड. शुड म्हणजे की मला हे करायला हवं असं जर आपण किंवा कुणाला आपल्याला सांगायचं असतं की तू हे करायला पाहिजे, तर तुम्ही तेव्हा शूडचा यूज करतात. किंवा आपल्याला सांगायचं असेल की मला करायला पाहिजे, तर तेव्हा आपण यूज करू शकतो शुड. जसं की मला अजून एक्सरसाइज करायला हवी. I should exercise more. गुड. सीम म्हणजे काय की असं दिसत आहे, असं वाटतंय, मला असं दिसतंय की आता आपल्याकडे कुठलीही चॉईस नाही आहे. It seems to me that we have no choice. नेक्स्ट इज सी. सी म्हणजे बघणे. सी म्हणजे बघणे. मी जाईल आणि बघेल. I will go and see. गुड. आय विल गो अँड And सी. see. नेक्स्ट से इज म्हणजे काय बोलणे. म्हणणे. तो तुला काय म्हणाला. What did he say to you? तू काय म्हणालीस. What did you say? रन म्हणजे दवडणे. धावणे. रन म्हणजे धावणे. मी धावत धावत तुम्हाला भेटायला आली. I came running to meet you. व्हेरी गुड. पुट. पुट म्हणजे ठेवणे. पुस्तकं ठेव. पुस्तकं जागेवर ठेव. Put the books. पुस्तकं कपाटात ठेव. Put the books in the cupboard. नेक्स्ट इज प्ले. प्ले म्हणजे खेळणे. मला खेळू दे. Let me play. नीड. नीड म्हणजे काय पाहिजे. I need गरज your आहे. phone. मला तुझ्या फोनची गरज आहे. I need your phone. मला आता मदत लागणार आहे. आय नीड हेल्प नाव. मूव म्हणजे हलणे किंवा सरकणे. तुझे डोके सरकव, मला दिसत नाहीये. Please move your head. I can't see. व्हेरी गुड. माईट. माईट म्हणजे You might fall. म्हणजे कदाचित असं घडू शकतं. तू पडू शकतो. You might fall. कदाचित कुत्रा भुंकू शकतो. The dog might bark. गुड. मीन. मीन म्हणजे त्याचा अर्थ. तू मला सांगू शकते का याचा अर्थ काय. Can you tell me what does it mean? गुड. मे. मे म्हणजे मे आपण तेव्हा यूज करत असतो एखादी गोष्टीची शक्यता सांगायची असेल तेव्हा, किंवा आपल्याला परमिशन हवी असेल तेव्हा. जसे की आपण क्लासरूम मध्ये काय बोलत असतो. May I coming, ma'am? किंवा तो नाही येणार. He may not come. मेक. मेक म्हणजे बनवणे. चहा बनवायची वेळ झाली. It is time to make the tea. टी. इट्स टाइम टू मेक द टी. लुक म्हणजे बघणे. माझ्याकडे बघ. Look at me. नेक्स्ट इज लिव्ह. लिव्ह म्हणजे कुठे राहणे. राहणे. किंवा यालाच आपण लाईव्ह असं सुद्धा प्रोनाऊन्स करत असतो. म्हणजे एखादा शो लाईव्ह चालत असेल तर तेव्हा सुद्धा आपण लाईव्ह बोलत असतो. पण जर आपल्याला विचारायचं असेल तू कुठे राहते, तर काय विचारणार आपण. Where do you live? लाईक म्हणजे आवडणे. I like ice cream. मला आईस्क्रीम आवडते. I like ice cream. किंवा आपल्याला जर बोलायचं असेल की तो मला भावासारखा आहे, तर आपण बोलतो ही इज लाईक अ ब्रदर टू मी. राईट. नेक्स्ट इज लेट. लेट म्हणजे Let him do that. म्हणजे करू देणे. एखादी गोष्ट करू देणे. जसे की मला खेळू दे. Let me play. नेक्स्ट इज लिव्ह. एखाद्या जागेवरून निघणे. जसे की तू किती वाजेला शाळेत जायला निघते. What time does you leave? What time do you leave for school? Right? What time do you leave for school? किंवा मला आता निघायला हवं. आय शुड लिव्ह नाव. या पद्धतीने आपण बोलू शकतो.
त्याचप्रमाणे आता इथपर्यंत सुवाणीने तुम्हाला सेंटेन्सेस बनवून दाखवले. आता नेक्स्ट जे वर्ब्स यूज करून तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचे आहेत, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बनवू शकता किंवा आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा बनवून दाखवू शकता. तुम्ही कुठलेही 5 वर्ब्स घ्या आणि त्याचे सेंटेन्सेस मला नक्की बनवून दाखवा, म्हणजे मलाही समजेल की तुम्ही व्हिडिओ मनापासून बघत आहात आणि पूर्ण मन लावून तुम्ही 2025 मध्ये इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत आहात. सो नेक्स्ट आहे नो. नो म्हणजे एखादी गोष्ट माहिती असणे किंवा एखाद्याला आपण ओळखणे, त्यासाठी सुद्धा आपण नो यूज करत असतो. कीप म्हणजे ठेवणे. हेल्प म्हणजे हेल्प करणे, मदत करणे. हिअर म्हणजे ऐकणे. हॅव म्हणजे आय हॅव दॅट. असणे, माझ्याकडे एखादी गोष्ट आहे. आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. गो म्हणजे जा. जाणे. हॅव इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ब. हॅवचा खूपच यूज केला जातो, म्हणून यावरती तर तुम्ही नक्कीच सेंटेन्सेस कॉमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट इज गिव्ह म्हणजे देणे. गेट. गेट म्हणजे एखादी गोष्ट मिळणे. नेक्स्ट इज फाइंड म्हणजे शोधणे. फील. असं काय फील होते, रॉंग बॅड, रॉंग बॅड. फील. फील म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट अनुभवणे. फील. नेक्स्ट इज डू. डू म्हणजे ते कर, डू दॅट. करणे. करणे. कुड म्हणजे कुड आपण यासाठी यूज करत असतो, जसं की आपल्याला कुणाला पोलाइटली विचारायचं असेल की तुम्हाला हेल्प करू शकते का, कुड यू हेल्प मी, किंवा आपल्याला जर एखादी गोष्ट आपण पास्ट मध्ये करत होतो पण आता नाही करत, तर त्यासाठी सुद्धा आपण कुड यूज करू शकतो. कम. कम म्हणजे येणे. कॅन. कॅन म्हणजे कॅन आय डू दॅट. कॅन सुद्धा आपण आपली ॲबिलिटी सांगायला यूज करत असतो. कॉल म्हणजे कोणाला बोलवणे. कुणाला बोलावणे किंवा कुणाला फोन करणे. बिगिन. स्टार्ट म्हणजे बिगिन. सुरुवात करणे. बिकम बनणे. एखादी आपण बनवू बुवा म्हणजे काय. आय बिकम अ डॉक्टर. आय विल बिकम अ डॉक्टर. मी डॉक्टर बनेन. तसेच बी म्हणजे राहणे, जसं की आपण बोलत असतो हॅपी राहा, बी हॅपी. त्याचप्रमाणे आस्क म्हणजे विचारणे. विचारणे. तिला विचार. आस्क हर. वॉक. वॉक म्हणजे चालणे. आय वॉक एव्हरी डे म्हणजे मी रोज चालते. तर या प्रकारे आज आपण मोस्ट कॉमन वर्ड्स जे इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त यूज होतात, हॅवचा तर खूपच यूज होतो, त्याचप्रमाणे शूड, रीड, विल, सगळेच युजफुल वर्ब्स आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही दिलेला टास्क सुद्धा पूर्ण केला असेल. ते म्हणजे हे कुठलेही वर्ब्स यूज करून कुठलेही 5 वर्ब्स घ्या आणि त्याचा सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का बघायला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्कीच सांगा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ हा कोणासाठी होता, बिगिनर्ससाठी. अगदी 0 पासून जे इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ होता. आणि बिलीव्ह मी गाईज, जर तुम्ही याप्रमाणे प्रॅक्टिस केली, याप्रमाणे सराव केला, तर तुम्हाला कुठलाही क्लास लावायची गरज नाही. तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीनेच इंग्लिश अगदी फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात आणि इंग्लिश अगदी कुणीही बनू शकतं, कुणीही बोलू शकतं. त्यासाठी कुठलीही डिग्रीची गरज नसते. सो प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कशा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की शेअर करा. अँड डोंट फॉरगेट टू डू युअर होमवर्क. थँक्यू. थँक्यू.